हॅलो स्टुडंट्स, आस विद्यालयामध्ये मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर चालू आहे स्क्रॅच. तर स्क्रॅच मध्ये ऑलरेडी आपण बरेचसे ॲनिमेशन्स पाहिलेले आहेत. जसं कार ॲनिमेशन पाहिलं, साऊंड कसा ॲड करायचा ते पाहिलं. तसेच आपण कन्व्हर्सेशन कसे बनवायचे ते पण शिकलो. तर या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत ॲनिमेटिंग लेटर्स. तर ॲनिमेटिंग लेटर्स म्हणजे काय, ॲनिमेशन म्हणजे काय, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ॲनिमेशन म्हणजे काय की आपण कोणतेही ऑब्जेक्ट मूव्ह करतो किंवा कोणत्याही ऑब्जेक्टला एखादा इफेक्ट देतो, जसे कलरिंग इफेक्ट, चेंज कलर किंवा साऊंड इफेक्ट. एखादा ऑब्जेक्ट मागे आपण साऊंड ॲड करतो, त्याची साईज मोठी करतो किंवा म्हणजे अशा बऱ्याचशा पद्धती आपण एका ऑब्जेक्टवर अप्लाय करतो, त्यावेळी त्याला म्हणतात ॲनिमेशन. ओके, आपण पाहिलं कारला आपण ॲनिमेट करू शकलो. तसेच आज आपण लेटर्सना ॲनिमेशन देणार आहोत. तर लेटर्स म्हणजे ABCD असे सगळे लेटर्स आपण ॲनिमेट करणार आहोत. तर यासाठी आपला जो वर्ड आहे हॅलो आपण घेणार आहोत. तर हे HELLO ही सगळी लेटर्स कशी ॲनिमेट होतील ते आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. सर्वात प्रथम आपल्याला ओपन करायचं आहे स्क्रॅच आणि आपल्याला लेटर्स पाहायला मिळतील स्प्राइट्स मध्ये. तर ॲड स्प्राइट मध्ये लेटर्स कॅटेगरीमध्ये अशा टाइप्सचे तुम्हाला लेटर्स पाहायला मिळतील. ओके, A to Z लेटर्स आहेत इथे. इथे या लेटरचे कॉस्ट्युम सुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आपण इथे फर्स्ट H लेटर करू, देन E लेटर घेऊ. हा E नाही, आपण या टाइपचे लेटर्स घेणार आहोत जेणेकरून आपण कॉस्ट्युम सुद्धा चेंज करू शकू. तर असे इथले E लेटर, देन अगेन E लेटर. तर E लेटर तुम्हाला मी कॉपी करणं शिकवणार आहे, सो आता मी इथे E लेटर घेणार नाही. नेक्स्ट आहे आपलं L, देन L लेटर कॉपी करायचं आहे आपल्याला, E लेटर एकच पाहिजे. आणि नेक्स्ट आहे O. O आपल्याला दुसरं घ्यायचं आहे. ओके, तर आपण पाहिलं HELO. तर L लेटर आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे, तर राईट क्लिक करून डुप्लिकेट करू शकता. आणि याला आपल्या समजण्यासाठी आपण इथे जस्ट सजवू शकतो. ओके, तर इथे आपण लेटर्सना मूव्ह करू शकतो. इथे आपण जस्ट अरेंज करून ठेवणार आहे. ओके, तर या सगळ्याची साईज आपण चेंज करणार आहे. बघू, येस, ही साईज बरोबर आहे. सगळ्याची साईज आपण 200 करू. ओके, तर अशा पद्धतीने जस्ट मी या लेटर्सना सजवून ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किंवा आवडीनुसार जसे पाहिजे तसे तुम्ही अरेंज करू शकता. यात एक बॅकड्रॉप आपण ऍड करू.
ही बॅकड्रॉप बरी वाटत नाही, आपण दुसरी बॅकड्रॉप करू. ओके, तर ही बॅकड्रॉप ठीक आहे. या बॅकड्रॉप आपण डिलीट करणार आहोत. तर इथे आपण याचे थोडेसे कलर्स चेंज करू. ओके, नेक्स्ट ओके, तर हे जस्ट मी कलर्स चेंज केले. देन ईचा पण आपण तेच करू, थोडासा कलर चेंज करू. ओके, एल, तर कलर कोणतेही तुमच्या आवडीनुसार तुम्ही चेंज करू शकता. ओके, तर असे रॅन्डमली मी कलर्स चेंज केलेले आहेत. तर आता समजा मी एच ला जर क्लिक केलं तर ह्या एचचा कलर चेंज झाला पाहिजे. तर इथे आपण पाहू इव्हेंट, when this sprite clicked then color should change color by 25. ओके, पाहू शकता तुम्ही कलर्स चेंज होत आहेत. ओके, आणि इथे आपण लूप यूज करणार आहोत. आपण फॉर एव्हर लूप यूज करू. ओके, देन नेक्स्ट ई ला ज्यावेळी आपण क्लिक करू त्यावेळी काय करू शकतो, आपण ई ला टर्न करू शकतो. ओके, तर आपण टर्न, देन इव्हेंट पण फॉर एव्हर करू आणि कंट्रोल फॉर एव्हर केलं आणि इव्हेंट आला when this sprite clicked. ओके, नेक्स्ट याला काय करू, याला पण आपण रोटेट करू सेम. त्यासाठी आपण इथे कॉपी करू शकतो हा ब्लॉक. देन ओके, पेस्ट. तर याला आपण वेगळ्या बाजूने रोटेट करू शकतो. अँड देन हा एक एल आहे, तर या एल ला आपण ग्लाइड करू शकतो. तर ग्लाइड करण्यासाठी आपण याची पोझिशन आधी चेक करू. इथपर्यंत आपल्याला ग्लाइड करायचं आहे. तर 22 आणि 202, 22 आणि 202. देन अगेन बॅक
बॅक आणायचं आहे आपल्याला या पोझिशनला 23 आणि 2, 23 आणि 2. ओके, पाहूया. ओके, तर याला पण आपण कंट्रोल ब्लॉक देऊ फॉर एव्हर. आणि लास्ट आपला स्प्राइट आहे ओ. तर याला आपण जस्ट कलर चेंज देऊ किंवा चेंज साइज करू. चेंज साइज बाय and again change size by. पाहूया, इथे वेट देऊ, देन फॉरवर्ड. ओके, थोडासा फास्ट करू. ऑलराईट, तर इथे आपण ई मध्ये चेंज कॉस्ट्यूम करणार आहोत. नेक्स्ट कॉस्ट्यूम, अँड इथे पण आपण नेक्स्ट कॉस्ट्यूम करणार आहोत आणि इथे पण आपण नेक्स्ट कॉस्ट्यूम करणार आहोत. ओके, तर आता आपल्याला इव्हेंट घ्यायचा आहे फ्लॅग. ओके, फ्लॅग न घेता आपण बाकी सारखा व्हेन दिस स्प्राइट क्लिकच घेऊया. ओके ओके, तर आपलं ॲनिमेशन रेडी आहे. आता आपण रन करून पाहू. ओके, ऑलराईट, तर तुम्ही पाहू शकता किती इझी पद्धतीने आपण हे ॲनिमेट केलं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं लेटर्सना ॲनिमेशन कसं द्यायचं आणि आपण पाहिलं की लेटर्स आपण डान्सिंग करू शकतो, कलर्स चेंज करू शकतो, तसेच लेटरची साईज चेंज करू शकतो. तर होतं ना मजेदार? तर अशा बऱ्याचशा मजेदार गोष्टी आपण स्क्रॅचमध्ये करू शकतो. येणाऱ्या भागात सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टी करणार आहोत. त्यामुळे बघत राहा नेक्स्ट सेशन्स. थँक यू अँड हॅव अ नाईस डे.